दैवत ज्यांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केलं अशा रयतेच्या राजाला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा मुजरा. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. थोर संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक प्रदीप विलास साळुंके मॅन फ्रॉम 22 गाव पश्चिम महाराष्ट्र आपल्या सर्वांचं या क्रिकेटच्या रंगीबेरंगी दुनियेमध्ये अगदी मनाच्या अंतःकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं रणांगण, क्रिकेटची रणभूमी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा तरार. आज संपूर्ण दिवसभर 2 दिवसीय क्रिकेटचा महासोहळा आपल्या भेटीला आला. दिवस क्रमांक 2 स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करते. आजचा दिवस जर आपण पाहिला तर खास आहे, कारण स्पर्धा भी खास आहे. दिवस क्रमांक 2 प्रत्येकाचं स्वप्न असतं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक दिवस आपला यावा आणि त्यातून आजचा दिवस कोणाचा असेल. स्पर्धा भव्य दिवस स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय संदीप लक्ष्मण वाडकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्याचबरोबर जयराम क्रीडा मंडळाचे खजिनदार सन्माननीय आदरणीय संदीप लक्ष्मण वाडकर साहेब यांचं देखील शुभागमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनाच्या अंतःकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत सहर्ष आणि स्वागत, वेलकम. जेव्हा मॅच आजच्या दिवसातील आपण पाहिजे तर सामना क्रमांक 3 टॉस जिंकला नांदगणी टीम आणि प्रथम फील्ड घेतले. आमंत्रित केला टीम बॅटिंग साठी धावली. पहिला बॉल काढा लागली होती काय क्लिअर डी झोन मध्ये चेंडू रावेल होतो. एक सिंगल धावेने श्रीगणेश झाला. टीम धावलीचा सलामी जोडी. स्ट्रायकिंगला बॅटर महेश, नॉन स्ट्रायकिंगला आदित्य, तर गोलंदाजी ट्रॅक वरती P1चं पहिलं षटक गणेश. क्रिकेटचा खेळ जन्मापासून मरणापर्यंत वेळ लावणारा हा छंद, तरुण पिढीचा श्वास, तरुण पिढीचा आत्मविश्वास, जीव की प्राण हा क्रिकेटचा खेळ. नवी मुंबई शहरामध्ये हा क्रिकेटचा सोहळा आपल्या भेटी आलाय. स्टेप आउट झाले, फटका अप्रतिम येतोय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, चेंडूच्या आणि हातामध्ये स्पर्श केलाय, कोणतीही चुकी नाहीये. विकेटचं बटन, धक्का क्रमांक 1, बॅटर महेश बॅक टू डग आउट. धावली टीम जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्क्वॉड गावावरून मुंबईमध्ये खास स्पर्धा खेळण्यासाठी आली. क्रिकेटवरचं प्रेम किती असतं आणि क्रिकेटची आवड किती असते. क्रिकेटची आवड तुम्हाला कुठेही असू द्या, अगदी जगभराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असू द्या, तुम्हाला मैदानापर्यंत घेऊन येते. क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटमध्ये पैसा मिळत नाहीये, पैशाला महत्व नाहीये, महत्व आहे त्या चषकांना. कोणत्या चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाईल. क्रिकेटचा खेळ स्वतःसाठी नाहीये तर आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी खेळला जातो. याच क्रिकेटचा संपूर्ण दिवसभर प्रत्येक गोष्टीचा अगदी उल्लेख होईल. पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहत आहोत. जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025. व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील टिपली जाते. जे प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत विशाल. हा देखील शॉट पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये, येतो तो डॉट. एक्सलंट डिलिव्हरी. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये बघा 180 मैदान जरी असेल तरी खेळपट्टी खूप चांगली आहे. अगदी स्पर्धेचा आपण चर्चा करणार आहोत. पर्व क्रमांक 1 आणि पहिल्याच पर्वामध्ये रुबाबदार स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. आकर्षक चषक, आकर्षक ट्रॉफीज. या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर अगदी मनामध्ये स्पर्श करणारी ही ट्रॉफी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर एक महत्वाची अनाउन्समेंट देखील आम्ही या ठिकाणी करत आहोत. ज्यांनी या स्पर्धेसाठी शुभाशोधनसाठी उपस्थिती दाखवले. आपल्या सर्वांचं लाडकं आणि एक उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय संदीप लक्ष्मण वाडकर खजिनदार जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख कॅश 5,000 रुपयाचा धनादेश देखील आलाय. दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार. या मॅच कडे स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलक 3 आकड्यावरती स्थिर आहे. पहिलं P1चं षटक
आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलक फक्त 3 या आकड्यावरती पोहोचलाय. यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट कॉल येतो, एक सिंगल धाव जोडली जाईल. समय समय की बात है जनाब, जिसका आया वो छा गया. आजचा दिवस कोणाचा असेल, कोणाच्या नावावरती चषक असतील, कोणाचं नाव कोरलं जाईल, प्रत्येक गोष्टीची चर्चा आज संपूर्ण दिवसभर होईल जाईल. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 30,001, द्वितीय पारितोषिक 20,001, तृतीय पारितोषिक 10,001. आकर्षक पारितोषिक आहेत, आकर्षक ट्रॉफीज. फटका हा देखील फर्स्ट लाईन मिस लाईनिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाही आहे. फटका जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. विकेटचं पतन, 2 फलंदाज माघारी परत आहेत. अद्याप या इनिंगमध्ये एकही षटकार किंवा चौकार पाहायला मिळत नाही. ज्यावेळेस षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये होते त्यावेळेस खरी स्पर्धेला आणि सामन्याला रंगत भरते, प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. त्यासाठी धावा येणं खूप महत्वाचं आहे. शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ. क्रिकेटचा खेळ हा डोक्याने खेळा, मार्ग तुम्हाला नक्की मिळेल. ताकदीने तुम्ही षटकार मारू शकता, परंतु चौकार मारायचं. P1चं पहिली षटक, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, तुम्हाला गॅप सिलेक्शन, जागा खूप खोली आहे, जागा मोकळे शोधायची आहे, क्लास दाखवायचा आहे. म्हणजे चांगल्या खेळाडूची ओळख असते. अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर अनेक महारथी बनलेत, अजून बनत आहेत. चर्चा करणार आहोत. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं, एक सिंगल बाहेर, एक हिट नाहीये, परंतु एक धाव पहा, एक धाव सिंगल जमा केले. थोडस थ्रो कुठेतरी होत आहे, थोडीशी गडबड कुठेतरी घाई केली जाते. त्याचबरोबर जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत गजाननजी वाडकर साहेब, यांचं देखील शुभागमन आहे. त्यांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. P1चं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि P1च्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम धावलीचा धाव फलक 5 या आकड्यावरती पोहोचले. म्हणजे सुरुवात मी म्हणेल खूप चांगली केली. अगदी गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. नांदकने एक्सलेंट गोलंदाजी. P1चं पहिलं षटक गणेश यांनी हाताळलं. अगदी 5 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट्स प्राप्त केलेत. नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष आपल्याला पाहायला मिळतील. बघा, मॅच बनवायची, मॅच बनवू शकते, धावा येणं खूप महत्वाचं आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला 35+, 40+ धावा सन्मानजनक स्कोर बनेल. राईट बोर्ड द विकेट. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये, बॅटची एज लागली आहे घरी, परंतु एक सिंगल धाव मिळेल. एका दुका नहीं चलेगा भैया, अगर ये मैच जीतना है तो चौवा छक्का मारना होगा. जयराम क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ सन्मान्य गजानन आनंद वाडकर साहेबांना देखील विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती या. एकेरी दुहेरी धावेने स्कोर कार्ड हळूहळू कासवाच्या गतीने वाटचाल करत आहे, परंतु धावा येणं खूप महत्वाचं आहे. अगदी प्रत्येक बॉलवरती सिंगल दुहेरी धावा येत आहेत. त्याच्यापेक्षा तुम्हाला षटकार चौकारांना प्रयत्न करावा लागेल. ॲडोबॅटनी खेळण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट ही देखील केले, एक सिंगल धाव मिळते. आहेत का उपस्थित? हा देखील झेल बाद होतो बॅटर. बघा, प्रत्येक जर आपण पाहिलं तर तिन्ही फलंदाज झेल बाद झालेत. 30 दिशा तो क्षेत्ररक्षक आणि त्यानेच तिन्ही झेल टिपलेत. अप्रतिम. बघा, मॅच मध्ये मजा येते. स्पर्धा बनेल, स्पर्धा रंगतदार बनेल. ज्याप्रमाणे उन्हाचा वेग वाढेल, खेळपट्टी थोडीशी गरम होईल, षटकार चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतील. षटकार चौकार आल्यानंतर एक स्पर्धेमध्ये रंगत भरली जाते. बघा, रंग भरण्याचं काम केलंय, रंग भरले त्या स्पर्धेमध्ये. सुसज्ज व्यासपीठ आहे, युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगलं नियोजन अगदी आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर श्री लक्ष्मी पीठचे सर्व सन्मान्य आदरणीय श्री विजयजी शेलार साहेब, त्याचबरोबर सन्मान्य श्री महेशजी कोंडळकर साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण मोलाचं सहकार्य केलंय. आपलं देखील आता या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार देखील आम्ही व्यक्त करणार आहोत. कारण पुरस्कर्ते असतील तर एखादी स्पर्धा रंगतदार बनते.
सर्वांची साथ, सर्वांचं पाठबळ, सर्वांची मेहनत, सर्वांची जिद्द, त्यातून एक क्रिकेटचा हा सोहळा आपल्या भेटीला आलाय. याची देह याची डोळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे बघा, आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. वाईट वेळ प्रत्येकाची सारखी नसते. दिवस बदलतात, वेळ बदलते, परंतु तुमच्यामध्ये संयम असणं खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये त्याचप्रमाणे आपण पाहत असतो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये, डॉट डॉट डॉट, आणि प्रत्येक बॉलवरती अगदी जर आपण पाहिलं तर व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. एखादा सिंगल येतो, एखादा डॉट येतो. अद्याप या 2 षटकांमध्ये एकही षटकार किंवा चौकार आलेला नाहीये. धावफलक 8, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे गोलंदाजीच काम करते. आधी जर आपण पाहिलं तर एक्सलेंट गोलंदाजी चालली. 2 षटकांच्या पाठीमागे 8 धावा खर्च केलेत, 3 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केलेत. कोणाला तरी हात खोलावे लागतील, जबाबदारी ही आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. एकाने लढाई करून लढाई जिंकता येत नाहीये, सर्वांना एफर्ट्स द्यावे लागतात. क्रिकेटचा खेळ असा आहे, फक्त गोलंदाजी करून मॅच जिंकत नाहीये, फक्त फलंदाजी करून मॅच जिंकत नाहीये. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस संघ एफर्ट्स दाखवतात त्यावेळेस संघ जिंकतो. ओव्हर क्रमांक 3 शुभम. आडव्या बॅटनी खेळण्याचा हा देखील प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थ्रो देखील प्रॉपर केला होता, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीयेत. लोहरो शेडरकर, नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे क्रिकेटने आम्हाला शिकवलंय. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा आपण उल्लेख करत असतो, अगदी बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल. बघा, ओव्हर आतापर्यंत 2 षटकं अप्रतिम हाताळलेत. हे षटक हाणामारीचा असेल, बॅट फिरवावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, 1 सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावा येत आहे. स्पर्धेमध्ये मजा येत नाहीये, धावा येणं खूप महत्वाचं आहे. षटकार चौकार येतील, रंग भरले जातील. चित्र बनवून ठेवलंय, त्यामध्ये रंग भरायचे आहेत. राईट मोर द विकेट. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता, फुल करण्याचा प्रयत्न होत नाहीये, संपर्क येतो तो डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा देखील सुरेख सुरेख अप्रतिम. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, दुसरा डॉट आलाय. शुभम अप्रतिम गोलंदाजी हाताळत आहेत. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 30 सर्कलच्या कसा तरी चेंडू बाहेर गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. स्क्वेअर लेग रिझर्व मधून फेकी केली जाईल, परंतु धावा जर आपण पाहिलं तर 2 धावा जमा होतील. स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती पोहोचलाय. ओव्हर क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना मोठे फटके येत नाहीयेत. हे षटक असं वाटलं होतं की या षटकामध्ये षटकार चौकार येतील, मॅच कुठेतरी बनेल, परंतु या मॅच मध्ये देखील कुठेतरी हवा निघून जाते. लो स्कोरिंग मॅच. हा देखील फटका होत नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी केली होती, धावबाद होण्याची संधी देखील बनली होती, परंतु 1 धाव जमा केले आणि एका धावेने सर्व काही होणार नाहीये. धावा येणं महत्वाचं आहे. बस 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पोहोचले ते फक्त 13 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 4 अंतिम षटक. अजय गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटक. या षटकामध्ये देखील धावा येत आहेत का, हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल. यावेळेस मोठा फटका आलाय 2 क्षेत्ररक्षकांमधून. दरी आहे, गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. डीप स्कोर लेग रिजन चिरून बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील त्या 4. आलाय धमागा, लेट आला पण थेट आला, चौकार आलाय. येस, यापुढील सामना असेल BYM का बोरगाव अ टीम आणि जोर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. भैरवनाथ बोरगाव अ टीम आणि जोर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग द्या. मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. बघा, पहिल्या बॉलवरती आला चौकार, दुसऱ्या बॉलवरती आलाय षटकार. म्हणजे कुठेतरी क्षमता आहे, कॅपॅसिटी दाखवले, थोडासा वेळ मैदानामध्ये घेतला आणि त्यानंतर आक्रमण करण्यास सुरुवात केली.
ये तो झाकी है भैया, पिक्चर अभी बाकी है. सागर वाडकर. Yes, हा देखील मोठा फटका. एक्सलेंट, अप्रतिम, सडक पे कडक बेधडक येतो तो धमाका धमाका धमाका. षटकार. संदीप वाडकर. यस, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सलग 2 षटकार. स्कोर कुठेतरी लेवल मध्ये एक टार्गेट सेट केलाय, तो टार्गेट पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय. धावफलक 29. बघा, ज्या गतीने आपण विचार केला 3 षटकांमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकानंतर एक वसुली घेतली. म्हणजे संयम किती महत्वाचा, दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर गेम. मी म्हटलं तर तुमच्यामध्ये संयम असेल, तुम्ही कोणत्याही परिस्थितीवरती मात करू शकता, कारण त्याच्यामध्ये हिंमत आहे, त्यालाच किंमत आहे. बॅटर अप्रतिम बॅटिंग करतायत. ऋषिकेश थोडस स्लोवर फटकेबाजी सुरुवातीला केली, परंतु त्यानंतर अंतिम षटकामध्ये ग्रीप पकडले. एक चौकार, 2 षटकार, 16 धावा खर्च केलेत. यस, व्हॉट अ स्ट्रोक. एक्सलेंट, अप्रतिम, धमाकेदार, मॅक्सिमम होतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या स्पर्धेतील षटकार आठव देखील पाहायला मिळते. काय बॅटिंग केलं रे अफलातून. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर आम्ही एक शुभ सन्मान करत आहोत. संदीप दादा वाडकर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आम्ही करत आहोत. जेव्हा मॅच कडे बघा, मॅच असं वाटलं होतं की सुरुवातीला मॅच कुठेतरी फसली गेले, टीम धावली. आम्ही कशासाठी एवढा लांबचा प्रवास करून आलो होतो, बॅटर दाखवतोय. हा देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बीट केलाय. 3 षटकार, 1 चौकार, वॉट बॅटिंग. सन्मानजनक स्कोर पर्यंत धावफलक पोहोचलाय 35 धावा. शेवटचं षटक, हानाबारीचं षटक का म्हटलं जातं. वेळ घेतली, थोडासा टाइम घेतला, सेट झाले आणि त्यानंतर सेट ऑन फायर. यावेळी देखील मिस्टामिक स्ट्रोक फटका पोचलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, टिपला जाईल आणि फलंदाज संपला गेल. बॅटर बॅक टू द आउट. यस, 4 षटकांची मॅच जर आपण पाहिली तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलक 35 वरती पोहोचला आणि 36 धावांचे टार्गेट सेट केलाय. बघा, पहिल्या 3 षटकामध्ये 13 धावा आणि शेवटच्या षटकावरती अशा प्रकारे तुटून पडले की धावांचा पाऊस मैदानामध्ये पडलाय. ऑर्डर बॅटिंग. 3 षटकार, 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आला आणि सन्मानजनक स्कोर बनलाय. चला, टॉस आपण करत आहोत. भैरवनाथ बोरगाव अ टीम आणि जोर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस का बॉस कक्षामध्ये या प्लीज. आपण टॉस करत आहोत. यस, मी विनंती करतो सन्मान्य गजानन दादा वाडकर, आपण देखील यायचं. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं शुभ असते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. त्याचबरोबर गजानन दादा वाडकर यांचा आम्ही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण दादांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अतिथी देवो भव, हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तेच आपण मैदानामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून बजावत आहोत. चला, टॉस साठी या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी गणेश शिंदे सर जोडले होते. थँक्यू सो मच. हॅलो. चला, टीम जोर 11, टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव. चला, जोर संघ आपले कर्णधार पाठवा. अजित बडे, चला या. चला, मान्यवरांना विनंती करतो या. चला, आपण टॉस करतोय. येणारी नेक्स्ट मॅच असेल, सेकंड राऊंड मधील मॅच होईल. एका बाजूला टीम जोर असेल, दुसऱ्या बाजूला जय खऱ्या अर्थानं भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव. या 2 संघांदरम्यान आपण कॉल करूया. दादा हे घ्या, टॉस घ्या. हे टॉस. हा, या इकडे इकडे आहे भाऊ. हे जोर ते बोरगाव. यस, इथे मान्यवरांच्या हस्ते आपण लपून उचलू. टॉस केला जाईल. थांबा 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 घ्या, वर घ्या. एस इथे आपण हळू उडवा. हेड द कॉल टीम बोरगाव आणि आपण पाहतोय हेड येतोय टीम बोरगावच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल जातोय. काय चॉईस कराल? गोलंदाजी.
गोलंदाजी करता पाहिलं तर खऱ्या अर्थानं 34 धावा करत असताना डिफे खऱ्या अर्थानं चेस करत असताना खूप जोर लावावा लागला. गोलंदाजी करताय 95 धावा मारल्यात. किती धावांपर्यंत आता रोखाल? आम्ही आहे त्याच धावेमध्ये रोखू 33 ते 40 रनांच्या आतमध्ये. 40 नक्कीच त्यासाठी जोर लावावा लागेल. अजित बडेंना रोखावं लागेल. आता मात्र बॅटिंग पुन्हा एकदा करायची आहे. आता 100 पार काय वाटेल? नाही ट्राय करू आम्ही जास्तीत स्कोर करायचा. जास्तीत जास्त परंतु अजित बडेंना काय सांगाल? खऱ्या अर्थानं सलामीची भागीदारी नॉट आउट आतापर्यंतची झाली आहे. आता काय पाहायला मिळेल नक्की? अजित बडेंना काय सांगाल? काय नाही चांगलं खेळावं क्वालिफाय व्हावं बाकी काय नाही. नक्कीच क्वालिफाय व्हायचा एक विचार मनामध्ये आलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना सांगेन जावा आणि मान्यवरांना विनंती करेन आपण प्लीज मंचावरती स्थानापन्न व्हायचं. काय घडलं होतं इथे मात्र टीम बोरगाव खऱ्या अर्थानं टॉस जिंकला आणि खऱ्या अर्थानं सिलेक्ट टू द बॉल प्लस बॅक टू कम बॉक्स. धन्यवाद. येस सर, थँक्यू सो मच. जवळ सेकंड इनिंगची मॅच मैदानामध्ये ऑन होते. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. बॅटर स्ट्राईकला अजय, नाव स्ट्राईकिंगला सुरेश. तर गोलंदाजी ट्रॅक वरती P1चं पहिले षटक युवा टॅलेंट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. महेश वाडकर. 24 बॉल 36 धावांची टार्गेट. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाउन्स घेतलाय. एक्सलंट डिलिव्हरी. पहिला बॉल डॉटने केली या मॅचची सुरुवात. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये पाहायला मिळेल. कभी तेरी तो कभी मेरी हा क्रिकेटचा खेळ आहे. 24 बॉल 36 धावांचे टार्गेट आहे आणि पहिला बॉल डॉट. त्याचनंतर मोर्जीवाडा गावची जावई आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य आहे सन्मान्य राहुलदादा गोळे मालतपूर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट आलाय. बॅटची कडा लागली होती. डिचोर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धावेने सुरुवात झाली. बघा पहिले 2 बॉल डॉट आले. त्यानंतरच्या बॉलवरती एक सिंगल. गोलंदाजीवरती वेग आहे पण नाट वेग आहे आणि पहिल्याच वेगावरती स्वार केलाय. 2 डॉट केलेत. त्यानंतर एक सिंगल धाव. टार्गेट जरी छोटा असलं तरी माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये धमक आहे. माझे मी 100% एफर्ट्स माझ्या टीमसाठी माझ्या गावासाठी मी देईल. पहिलं षटक महेश. ब्लॉकचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय परंतु एक चोरटी धाव जमा केले. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल धाव मिळते. पंच आम्हाला सांगतायत एक धाव जोडली जाईल. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच देखील आहे, त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करूया. खरं स्पर्धा जर आपण पाहिली तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा पाहायला मिळते. जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025. एवढे स्ट्रायकिंगला सुरेश. पुढे खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. येतो डॉट. एक्सलंट डिलिव्हरी. काय गोलंदाजी बघा. युवाची हवा मैदानामध्ये पाहायला मिळते. संपूर्ण टीम मध्ये आपण पाहिलं तर युवांची हवा या टीम मध्ये पाहायला मिळते. टीम धावली खास क्रिकेटसाठी या स्पर्धेसाठी गावावरून उपस्थित झालेत. आम्ही कशासाठी आलोय? जिंकण्यासाठी आलोय. आमचा गेम आमचा खेळ दाखवण्यासाठी आलोय. यस, यावेळेस ऑफ टीमच्या बाहेर वाईट कॉल येतोय. हरकत नाहीये. एखादा खराब चेंडू. सेन्सिबल क्रिकेट खूप महत्वाचं आहे. एखादा चांगला चेंडूवाला सन्मान, खराब चेंडूवाला त्यावरती आक्रमण, प्रत्युत्तर, हल्ला, धमाका, बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. नाव मला लिहून दे कारण मला नाव माहित नाहीत कोणाची. स्वागत देऊ का? त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित सन्मान्य आदरणीय विक्रमजी लक्ष्मण वाडकर साहेब, त्याचबरोबर सन्मान्य लक्ष्मणजी काशीनाथ वाडकर साहेब या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष आणि स्वागत. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. खूप चांगली स्पर्धा अनुभवतोय आपण. स्पर्धा आपण पाहत आहोत. श्रीराम चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं. बघा P1चं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि P1च्या पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक बिनबाद 4. कोणतेही विकेटचं पतन नाहीये. P1चं षटक म्हटल्यानंतर तुम्हाला चांगला गोलंदाज वापरावाच लागतो. त्याचा क्लास दाखवावाच लागतो. क्लास दाखवलाय महेश. अप्रतिम गोलंदाजी. विकेटचं पतन नाहीये. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 3 षटकांमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 32.
संकट आहे, थोडस प्रयत्न तुम्हाला मात्र करावा लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नाव सांगा. मुख्य व्यासपीठावर आम्ही शुभ सन्मान करत आहोत. ज्येष्ठ नागरिक सन्मान्य आदरणीय लक्ष्मणदादा वाडकर यांचा शुभ सन्मान. रेशीम धाग्याने विणलेली मायेची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. मोजीवाडी गावचे ग्रामस्थ यांचा आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पहिला बॉल डॉट आलाय, वाईड आलाय. गोलंदाज संदेश ना, संदेश आहे ना. संदेश पहिला वाईड आला, त्यानंतरच्या बॉलवरती डॉट येतोय. म्हणजे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे आणि क्लास आहे, म्हणून हा गोलंदाज खास आहे. स्पर्धा रंगतदार आहे, स्पर्धेमध्ये रंग भरले जातील. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. आकर्षक ट्रॉफीज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बाउन्स होता, आडाबॅटनी खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क होत नाहीये. आम्ही जरी फलंदाजीवरती थोडंसं कमी पडलो असलो तरी गोलंदाजी मात्र सटीक चाललंय. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन आहेत. प्रत्येक गोलंदाज काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकरला बॅटर सुरेश. फटके येत नाहीत, स्ट्रगल करतायत, झुंजतायत, लढतायत. क्षमता दाखवावी लागेल, कॅपॅसिटी दाखवावी लागेल, क्लास दाखवावा लागेल. गोलंदाज निघालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल होते डॉट, परंतु डी झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक सिंगल धाव मिळते. धावली संघाचा जर विचार केला तर एक उदयनमुख असा संघ आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा खेळ चाललेला आहे. नवतरुणांचा भरणा असलेला हा संघ, धावली संघ, अतिशय उत्कृष्ट अशी लढत देत आहे. सातत्याने आखूड चेंडूंचा मारा चाललेला आहे धावली संघाकडून आणि हा खेळाडू बाद झालेला आहे बाप्पू. येस थँक्यू. बघा बॉल जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली जाते. अगदी वेगवान चेंडू हाताळत आहेत. बॅटची कडा लागली, यष्टरक्षक झेल टिपतायत. फलंदाज मात्र माघारी परतेल. बॅटरचा खेळ समाप्त होतोय. अजय माघारी येतील. मग करा, सुरेश आउट झालेत, माघारी परततील. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. नवीन बॅटर गणेश गायकवाड मैदानामध्ये दाखल झालेत. नाव प्रत्येकाचं चर्चेत असतं, कारण क्रिकेटचा खेळ म्हटल्यानंतर हा खेळामध्ये मैत्री परिवार बराचसा जोडला जातो. क्रिकेटच्या खेळामध्ये पैसा नाहीये, परंतु नाव आहे आणि नाव कमवण्यासाठी मैदानामध्ये आपण खेळत असतो. स्वतःच्या नावाबरोबर गावाचं नाव देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जोडलं जातं. तर मला सातारा जिल्हा म्हटल्यानंतर 11 तालुके आणि 11 तालुक्यांमध्ये सर्वाधिक या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रिकेटचे सामने जास्त होत असतील तर सातारा जिल्ह्याचं नाव अग्रेसर आहे. खूप मोठा इतिहास आहे. आम्ही ज्याप्रमाणे पुढे स्पर्धा होत जाईल त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टी चर्चा करणार आहोत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत गणेश गायकवाड. आडव्यातनी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते परंतु धाव येत नाहीये. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. काय नमुना सादर केलाय. पहिलं षटक महेश यांनी हाताळलं, 4 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 2 संदेश हाताळत आहेत. एकही मोठा फटका येत नाहीये. विकेट देखील प्राप्त केलाय. म्हणजे गोलंदाजी सटीक आहे. त्या विकेटवरती गोलंदाजी काम करते आहे. हो हो, लेट आला, थेट आला, फटका आलाय. लॉंग ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, मुळांमध्ये टिपला असेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. बॅटर बॅक टू द डग आउट. महेश वाडकर त्या ठिकाणी सज्ज होते. कॉलेजचे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. शिक्षण करत असताना एक क्रिकेटवरची आवड आणि क्रिकेटवरचं प्रेम तुम्हाला मैदानामध्ये घेऊन येत असतं. हेच आपण सातत्याने विचार करतो. धावली टीम प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यातून जर आपण पाहिलं तर खास गावावरून मुंबईमध्ये स्पर्धेसाठी उपस्थित होतात. धावा झालेत त्या 6 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रज्वल बॉलर आहे का प्रज्वल? ओव्हर क्रमांक 3 वरती दाखल होतात प्रज्वल गोलंदाज. हे महत्वपूर्ण षटक असेल, कारण या षटकामध्ये धावा आल्या तर टीम कमबॅक करेल. परंतु पाहिलं जर गेलं तर अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. फलंदाजी थोडीशी कमतरता भासली गेली होती, परंतु गोलंदाजीवरती पूर्णपणे कमबॅक केलाय. जयराम क्रीडा मंडळाचे सभासद गणेश रामचंद्र वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर यायचे. बघा फटका आलाय. हे षटक महत्वपूर्ण असेल. अनामारीचं षटक म्हणावं लागेल आणि पहिल्याच बॉलवरती आगतम स्वागतम सुस्वागतम भव्य स्वागत केलंय.
4 धावेने अजय यांच्या बॅटमधून चौकार आलाय. जर आपण पाहिलं तर फटका अप्रतिम होता. डीप स्क्वेअर लेग रिजन. क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप सिलेक्शन शोधला आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, हौसला रखे हरदम जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. प्रज्वल निघालेत. स्लोवर चेंडू आहे. आडोबॅटनी फटका क्रॅकिंग येतोय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मस्तक में दस्तक. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे पूरे 4 4 4 4 4. अगदी चेंडूवरती वेगाने धावत गेले. झेलचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मानस बदलला. असं वाटलं की बॉल वन बाउन्स फील्ड होईल, परंतु डोक्याच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. फटक्यांची आवश्यकता आहे. मॅच अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. बॅटर अजय मैदानामध्ये दाखवून देतोय. सलग 2 चौकार. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं शेवटच्या षटकावरती 3 षटकार 1 चौकार आला होता. सामना बनला होता आणि या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. स्लोवर चेंडू आहे. टॅप केलाय. फॉलो थ्रू मध्ये फील्ड येतो डॉट. डॉट बॉलने कमबॅक करेल टीम धावली, परंतु मोठ्या फटक्याने कमबॅक करेल टीम नानगणे. धावफलक पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. 9 बॉल आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. येतो डॉट. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. कभी तेरी तो कभी मेरी. काय नाव होतं त्यांचं? तेच धावली टीम साठी देखील एक मेजवान आहे. सामना जर जिंकला तर सूरज वाडकर इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत. देश सेवा करतायत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश देखील राहील. ऑड कॅच यार, ऑड कॅच. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक्सलंट कॅच पकडलाय. त्या ठिकाणी आदित्य होते. अप्रतिम झेल टिपलाय. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, कॅच विन द मॅच. ही कॅच नाहीये, ही मॅच होती. महत्वपूर्ण विकेट. फलंदाज अजय यांना माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोलंदाज 7 मिळाले. क्षेत्ररक्षक दोघांचे 1 मत आणि फलंदाज बाद. स्वागत येते ना त्याचबरोबर मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सन्मान्य जयरामजी वाडकर साहेब, जयराजजी वाडकर साहेब, त्याचबरोबर मनोजजी जाधव साहेब आणि गणेशजी वाडकर साहेब. तिन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. जवळ मॅचकडे मॅच बनत चालले. मॅच बनेल. मॅच बनवायची असेल तर फटक्यांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम. पहिलाच बॉल आलेला. मोठा फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे समोरच्या दिशेला. कोणतीही चुकी नाहीये. विकेटचं पतन. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. दुसरा धक्का. बॅटर गेल्या पावली. शुभम जड पावलानी बॅक टू द आउट. महेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते. अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. झेल टिपलाय आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 14 वरती स्थिर आहे. म्हणजे 6 बॉल अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट अजूनही खूप मोठा आहे. संकट किती मोठा असू द्या, तुमच्यामध्ये जिद्द असेल, क्षमता असेल, आत्मविश्वास असेल तर मार्ग नक्की निघेल. शक्तीपेक्षा युक्ती कधी श्रेष्ठ. त्याचबरोबर जयराम क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ गणेशदादा वाडकर यांचं देखील शुभागमन झालंय. बघा आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. बघा पहिलाच बॉल. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना अजूनही जिवंत आहे. मॅच बनवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये क्षमता आहे. माझ्यामध्ये क्लास आहे, आत्मविश्वास आहे. म्हणून मी फटकेबाजी मैदानामध्ये करतोय आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. कृष्ण आहे बॅटर का? बॅटर संदेश यांच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. किती पाहिजे बोला? दादा झाले 20-20. म्हणजे अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 16ची मॅच. येस, कमबॅक केलाय, कमबॅक केलाय.
डॉट बोलावलाय. पहिला षटकार, दुसरा डॉट. कभी तेरी तो कभी मेरी, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला महत्व दिलं जात नाही, महत्व दिलं जातं तुमच्या खेळाला. जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर होतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. बघा पहिला षटकार, त्यानंतर 2 डॉट आलेत. म्हणजे अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार 1 चौकार, सामना जिंकेल. परंतु एखादा डॉट आला, सामना खुला होईल, धावली टीम जिंकेल. कोण जिंकेल कोण हारेल या मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला. वाईट कॉल, एक सिंगल. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. मॅच अजूनही मॅच जिवंत आहे. अजूनही 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनेल. क्षमता आहे, षटकार ठोकलाय, क्लास दाखवलाय, कॅपॅसिटी आहे. थोडी स्लोअर बोलू म्हणजे येस, डब्या 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 केक, घुटना टेकर, षटकार देख, लॉलीपॉप, लाजवाब, अफलातून, मॅक्सिमम धमाका, षटकार. सबसे हटके 100%. मी म्हटलं होतं अजूनही फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. सामना सहजासहजी सोडणार नाहीये. षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून ओळख आहे. जितना बड़ा नाम है उतना बड़ा काम है. समय समय की बात है जनाब, जिसका आया वो छा गया. 2 बॉल आणि 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच बनेल, मॅच बनले. खेळूना विनंती, आपण बाहेर जाऊ नका, स्वयंसेवक आहेत. 2 बॉल 9ची मॅच. फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, डी झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव मिळते. मॅच बनली होती, मॅच बनवली होती आणि स्वतःच कुठेतरी फसला गेला. ना खुश असतील कारण बॉल सुरेख होता. षडा पुल केला असता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. तेवढी ताकद आहे. आता राहिलाय 1 बॉल आणि धावा हवेत त्या 8 धावा. एखादा वाईड, एखादा नो, कहाणीमध्ये ट्विस्ट. येस, फलंदाज बाद होतील परंतु मॅच बघा, अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. रफ आणि टफ सामना. मॅच जिंकले टीम धावली. अभिनंदन. पुढील मॅच साठी असतील खूप खूप शुभेच्छा. आणि धावली टीम साठी मेजवानी होती. मॅच जिंकलेत सुरेशदादा वाडकर, इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. त्याचबरोबर 3 षटकार मारले होते. नाव काय तिथं? ऋषिकेश ढेबे 3 षटकांच्या हॅट्रिक साठी देखील सुरेश वाडकर यांच्याकडून त्यांच्यासाठी देखील 500 रुपये धनादेश आलाय. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ऋषिकेश, आपण देखील या मॅचचा हिरो. 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत.